गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयात उपप्राचार्य प्राध्यापक मोहन पाटील लिखित स्वप्नवेल आणि प्राध्यापक एम कांबळे, राजू पुणेकर लिखित संजीवन या कविता संग्रहाचे प्रकाशन उत्साहात पार पडले। या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव आणि शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे सहयोगी प्राध्यापक श्रीराम मोहिते होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्राध्यापक डॉक्टर मंजिरी मोरे होत्या। प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक पी.बी. झावरे यांनी करून दिला। यावेळी निखिल पंडितराव यांनी स्वप्नवेल या संग्रहात निसर्ग, पर्यावरण, प्रेमभावना आणि नात्यांची गुंफण प्रभावीपणे मांडल्याबद्दल कौतुक केले। संजीवन कविता संग्रहामध्ये ग्रामीण व्यवस्था आणि विद्रोही विचार प्रकर्षाने दिसून येतात असं त्यांनी नमूद केलं। प्राध्यापक श्रीराम मोहिते यांनी या कविता संग्रहातून जगण्याचे प्रश्न, प्रबोधन, नैसर्गिक जीवन आणि पर्यावरण रक्षणाचा महत्त्वाचा संदेश मिळत असल्याचं मत व्यक्त केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर मंजिरी मोरे यांनी या संग्रहामधून पर्यावरण, नाती आणि निसर्ग यांची जाणीव निर्माण होईल असं या प्रसंगी नमूद केलं। यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्राध्यापक जयकुमार देसाई, पेट्रन काउन्सिल मेंबर दौलत देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे यांचे मार्गदर्शन लाभले। कार्यक्रमास प्राध्यापक पी.बी. झावरे, प्राध्यापक एस.एन. मोरे, प्राध्यापक आर.बी. सुतार, प्राध्यापक एम.एल. नलवडे, प्राध्यापक आर.जी. तावरे, प्राध्यापक एस.एन. कुरणे तसेच प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन प्राध्यापक ए.यू. पडवळ यांनी केलं। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।